प्रकार काय मामला म्हणून आम्ही आज जालन्यात दौरा सुरू केला. आता परतोळी घनसावंगी संध्याकाळी ढोकत झाले उद्या आपण आणि त्याच्यावर तुमची एकच जबाबदारी आहे की येणे प्राधान्यक्रमाचं होते शिक्का मारायचं नाही. दुसऱ्या नंबरचं मतदान आपल्याला कोणालाच द्यायचं नाही. एक नंबरचं मतदान द्यायचं जो पेन तिथे ठेवलेलं त्या पेनमध्ये दुसऱ्या वेळेला पेन पडायचं नाही. एक दिवस अगोदर तुम्हाला सांगतील भैया सांगतील मतदान सांगतील की मतदान कसं करायचं की पुढची दिवशी तुम्हाला की कुठं तुम्ही नंबर एक टाकायचा. त्यामुळं आपल्या मनात जे काही काहीतरी शिक्का मारायचा तसं नाही आहे. नाही सांगितलं तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीचे मतदान खासदारातून सुद्धा असं झालेले आहेत ते कसे झाले काय झाले सोडून द्या झाले. मग त्याच्यामुळं तुम्ही सगळे अनेक वर्ष काम केले कार्यकर्ते आज आपल्या पक्षाची स्थिती बघता नाही. निवडून येण्यामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही. परतोला शरद पवार काँग्रेसला आम्ही की अध्यक्ष आपला माझे मित्र सन्माननीय गोपालजी लोणीकर साहेब, माझे आमदार माननीय कैलासजी गोविंद्या, आपले भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे अधिकृत उमेदवार माननीय स्वराजी शिरसाट, माझे सहकारी आणि शिवसेनेचे नेते माननीय पंडितरावजी कोटेश्वर, वसंतरावजी आंबेडकर, सन्माननीय गोरेसाहेब राहुल भैया लोणीकर, मोहनजी अग्रवाल, सन्माननीय राष्ट्रीय डॉक्टर शेजू जावई भार्गव, नितीन राठोड बोराडे, सर्व सन्माननीय नगरसेवक, सर्व सन्माननीय नगराध्यक्ष जावई नगराध्यक्ष बोराडे आणि सर्व मान्यवर मतदार मंडळी. खरं तर निवडणुकीमध्ये ही औपचारिकता आपण सर्व या ठिकाणी आता पार पडत जरी असलो तरी निवडणुकीचा निकाल काय आहे तो अगोदर सर्वांना कळलेला आहे. विरोधकांमध्ये उमेदवार उभा करायची सुद्धा ताकद राहिली नाही. त्यांना त्यांच्या पक्षाचा उमेदवार सुद्धा उभा करता आला नाही. अशा प्रकारची दयनीय अवस्था विरोधकांची या ठिकाणी झालेली आणि त्यामुळं अशा या वातावरणामध्ये